ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक वैशालीताई बिचितकर केम. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. अध्याय 24. महाराजांची कोल्हापूर पर्यंत मुसंडी, पन्हाळा हस्तगत. 24. श्री शिवाय नमः. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी तोर कथन अफजल खानाचे केले हनन. वर कडसेनाच मारून विजय संपूर्ण झाला. खानाचा पुत्र फजल खान इतर काही मुसलमान झाडा माझे गेले पळून जीव रक्षून राहिले. खानाचा केला पराभव उपक्रम धरला भिनव. खानाने जिंकलेले सर्व दुर्गम मागारा घेवावया. पुणे सासवड शिरवळ तेथे दाडिले सैन्यबळ. युद्ध करून याच कळ दुर्गम मागारा घेते. यावरी शिवाजी महाराज सिद्ध करून या पौद. पुढे करावयाचे काज तया लागी जमविले. खान पुत्र फजल खान दाट अरण्यात घुसून अंधारात आढळण केविलवाने तुडवित. पाया लागी वार जबर त्याने व्याकुळला त्वर. त्यातून येतसे रुधिर तैसाच समोर चालिला. आणि कवयित मुसलमान मुसे खान अंकुश खान. याकूत खान हुसेन खान युद्धासी भिवून लपियले. अंधारात गणदाट तया लागे दिसेना वाट. साच पितवन स्पष्ट एके स्थानी मिळाले. मराठे गेले दुर्गावरी हे व्याकुळती अंधारी. कोटोनिया येईल वयारी भयांतरी दाटत. समास टाकले मर्दुन तुके चिवरले मुसलमान. दीना वदने विवळून अल्ला अल्ला वदताती. गणदाट रण समस्त झाले दिशाहीन. वस्त्रे गेलीची फाटून जखम जागो जागी पै. तीक्ष्ण कंटक वर वाढत जखमातून रक्त स्रवत. शरीरी त्राणना उरत जीवा पडत कोरडी. फाजल खानाची मादुक गाय वाटे जणू विक. पिता व दुनिया देख त्याची नरक मिळाला. फुले बंधू संहारिले सकळ मलेंच्या कतिलिले. तेने बहु दुःख झाले फजल खानाची ते दवा. हिंदूचे हवे त्यांच्या चरणे त्यांच्यावरी ऐश करणे. सुंदर नारी उपभोगणे याची ठावे तयासी. परी दुःख कायाचे ठावनच तया मानसे. आढ राणी काया क्लेश दुःख जर्जर झाला. भोगिले विजयाचे सुख ठाव नाही अपयश दुःख. जोल जाल कडू विक कंठ नाही प्रवेशले. हिंदू म्हणजे कोण क्षुद्र कोण शिवाजी बच्चा पामर. याची सद देऊ मार 80 बाविले होते पै.
वर्ष हिंदू राष्ट्र 300 वर्षे महाराष्ट्र आम्ही केला हे भ्रष्ट कोण बळकट हिंदू आहे पर्या शिवाजी महाकाळ येणे केला मोठा खेळ रे रे आला तू केवळ पात कैसा बैसला आला तू सर्व शक्तिमान एकमवा द्वितीय असून आमुचे कैसे निर्धालन झाले सांग मजशिरे आम्ही सकळ मुसलमान तुझा पुढे असलीन आम्हाची यातना कठीण कार्य करून दिदल्या ऐशा परिशोक करीत मलांच्या उडकिती पंत परी काही कळेना तेत विपरीत मात झाली तव अचानक जाडीत कणाला दिसे व्यक्त ओळखेना कोण तेत अंधारात कळेना मग तया स्थानी जाऊन निरखती मुसलमान तेथे पडले तिघे जण तयाची दृष्टी पडिले पाहोनिया मराठे वीर पुन्हा दचकले अपार परी राहोनिया स्थिर तया लागी निरखिती मग तयांच्या ध्यानी आले येही आपण ऐसे लपले हे चौघे चालत गेले तयापाशी तैवेळी अंधारात फाजल कान नीट पाये निराखून तव मराठे तिघे जण त्याची कळू आले पै प्रतापराव मोरेवीर यशवंतरावाचा सोदर सवे घेऊन या पुत्र तया जाडीत लपलासे येण्याचे सकळ मार्ग दाविला अफजल खान येथे आणला यांच्या विश्वासोनी बोला गात झाला सर्वांचा तव फाजल खान दुर्जन हाती घेऊन या शिवार तयावरी गेला धावून दात खाऊन बोलिला मने कत्तल करीतो यासी येणे आणले अबासी हाची आसे पापराशी कर्ण सकळ घटितांचा ऐसे क्रोधे बोलून प्रतापावरी जात धावून हे नवे संकट पाहून प्रताप दिन झाला आपण बसल लपून तरी पुढे आले मरण प्रतापराव मुद्रा करुणा त्याशी शरण येतसे मग दोन्ही हात जोडून करुणा बाके दिन वदन तुम्ही विनवी पदर पसरून जीवदान मज द्यावे मी तुमच्या पाया पडतो सकळ तुम्हाला गी अर्पितो तुमचा दास बनून राहतो सेवा करतो सकळीक ऐसे ऐकोनिया वचन पुन्हा कोपताती दुर्जन मात्र त्यातील मुसे खान त्याचे रक्षण करीतसे तव अंकुश खान याकुत खान तयासी बोलती चिडून किंवा तयाची द्यावे सोडून हाची कारण नाशाला हासे माधुर्जन उपदेशुनी अफजल खान जंगलात आणून त्याची फसवून मारिले झाली सारी बरबादी याची कतलावादी
ऐसे बोलून या समाधी मारावया दावली मुसे खाना दूरदर्शी सकळांशी उपदेशी म्हणे मारू नका यासी माझे परिसा बाबांनो ऐशा किर अरण्यात निबिड दाट अंधारात आपणाची वाई प्रता कोण सोडिल महाराजा वाईता पुलाचे तळ ते जनान खाना सकळ हे अनोळखी आहे स्थळ बाहेर कैसे निघावे याची मारुणी टाकिल्यास आपणा बाहेरी जावयास कोण दाखविला मार्गास हे जाणास घ्या तुम्ही येते वाटई सापडेना आपणा दिशाई कळेना अंधारात समजेना कोठे जाऊन पडावे आपुल्या नशिबाची कंदर आयता मिळाला जोडीदार यासी येतील पंत समग्र माहिता ते बाईंनो हितलाच असे हा मोरे यासी मारू नका त्वरे मुसे खानाची उत्तरे ऐकून शांत झाले मग म्हणे प्रतापाशी आम्ही घेऊनी चलवाईशी परम हर्षला मानसी निघावे त्यासी म्हणतसे या वनातून निसटावे तत्काळ बाहेर पडावे ऐसे सकळाची वाटे जीवे पळून जावे येतून आपुली बरीच असे सामुग्री आपुल्या सुंदर भोगणारी समग्र असे वाईवरी घेऊन विजापुरी निघावे ना तरी शिवाजी येऊन सकळ न्यायला लुटून या कारणे फाजल खाना चिंता दारुण करीतसे अनवाणी पायी चालत गडी निघाले अंधारात प्रतापराव मार्ग दावित पुढे चालत सकळांच्या चालली गोर अंधार यात्रा सर्वांचा जीव झाला कापरा ऐशे वीर त्या अवसरा अनवाणी सैरा निघाले मराठे सेनेची भिवून जे केवळ अडरान तयातील रस्ता धरून 7 जण निघाले तेचा बसती अंधारात अडखळून एक पडत चालता दिसेना पंत येला कावात खड्ड्यानी तनुसी कंटक वर वाढती रक्त बंबाळ हात चालती अल्ला अल्ला पुकारिती शिव्या देती रायासी म्हणती शिवाजी महादुर्जन कपटी महादारुण आमची दुर्दशा करून थोर पाप कमाविले अजून किती कोस जंगल काय आमुचे हाल जोराची धरुणिया चाल माथ्यावरी आले ते पसरणीचा घाट उतरून तुडवीत सपाटरान भयान यातना स्वसून वाई लागून ते आले पाटेचे 3 वाजले खानाच्या वाड्या पुढे आले रक्षकांनी असं देखील भयान वाटले तयांना मशालीच्या उजेडात 7 रक्षक पाहत गलीत गात्र सकळ दिसत रुधिर लेपित अंगासी
पान पाती काय मला गुण सकळ आश्वासिद्ध करुण चला पळून बिजापुरा अफजल खाना त्याने मारिला सेना सागर निर्धारिला वार्ता ऐकताच्या बला आक्रोश करू लागल्या परंतु विलापाची त्याची अवसरणाचे त्यावेळेसी साहित्य घेऊन त्वरेशी अश्वावरी आरोडले जनानातील सगळ स्त्रिया अश्वावरी आरोडोनिया जितके येईल घेवावया तितके घेऊन पळाले वायुवेगी वारू दौडत निघून गेले अकस्मात तुफान दौडले अंधारात वारू वरुणी ते दवा पसरणी गाठ ओलांडुनी नेताजे तसे धावून तयांचे पलिते पाहून जीव घेऊन पळाले तव दोन टीका झाल्या मराठ्यांच्या फौजा आल्या वाईट वार्ता पसरल्या खान मेला मनोनी वाईकराची आनंद रायाची देती आशीर्वाद खानाचा खजिना समृद्ध हाती आला सेनेच्या फाजील खान गेला पळून नेताजीच आले कळून अश्वावरी मांड टोकून पाठीमागे निघाला परंतु तो फाजल खान दूरवरी गेला निघून तुफान पाठलाग करून नेताजीच बागला काही कळेना अंधारात नेताजी परतून येत पाटेचा थंड वात कृष्ण खोऱ्यात पसरला प्रताप दुर्गी महाराज थोर आरंभिले काज विभागुनिया फौज मुलकावरी लाविली दोरोजिना मे वीर तया जाडले कोकणावर दंड राजापुरीवर फौजस सोडिले घेऊन 5 सहस्र सेना सोयेची निघाला शिवराणा कराया पुढे नियोजन वाई लागी पातले तव प्रांत काळ झाला रवी उदयाची आला वाई कराच्या आनंदाला पारावार राहिना तव स्वय छत्रपती येत आहे ती वाई प्रती ऐकोनी सकळांच्या चित्ती परम संतोष झाला टापांचा खडखडाट शिंगांचा नाद उद्भट शिवराया प्रताप मुकुट तया स्थानी पातले रायाची पाती वाईकर शिवरायांचे रूप सुंदर चकाकती सुंदर नेत्र दार दार नजर भेदक कुळकुळीत दाढीचे केश स्कंदावरी केशविलास डोईचा जिरे टोप सुरस मुक्त गोस लोंबती विस्तीर्ण ललाट प्रदेश अकल नयना जेवी सारस नासिका धार धारणे मस्त अग्र किंचित झुकले मध्यम उंची बांध सुधा विशाल वक्ष विस्तीर्ण स्कंद बाळावरी शिवगंध राजवस्त्रे परिधानिली उंच 5.5 फूट वजन 72 किलो नेट
आवाज दार दार स्पष्ट राजबिंडा बहुवस नेम गोराचे वर्ण राजे दिसती पय शोभून सदोदितास्य वदन तेने प्रसन्न भासती हंसे शिव छत्रपती वाईकर पावया येती हाती घेऊन पंचारती ओवाळीती रायासी बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळीती मायोदा जेने करुणे दुष्टांच्या वधा प्रजा सुखी केलेसी शिवरायाची ओवाळीती काय तयाचे पदस्पर्शिती कित्येक कल्याण चिंतिती शुभ कल्याण राजसी सकळांची भेटी घेऊन राजवाडी आता येऊन मुख्य धार्य कर्या लागून पुढील कार्य निवेदिती नेताजींचे कौतुक करीती तुमचे कार्य चाटरीती आनंद झाला महाप्रती परी दुःख एक असे फजल खाना गेला पळून त्याचे दुःख नसे दारुण परी खंडोजी गेला निष्ठून त्याचे दुःख वाटते तवणे ताजी पाल कर राया लागे बोले उत्तर आदिल शाचे सरदार चरण आले तर आपणाची पांढरे खराटे जाधवराव सिद्धी लालादी सर्व तयाचे देखून या बाबा तया पदरी ठेवावे राजा म्हणती अना समोर तव विरयती अति तत्पर रायाची करुणी नमस्कार पुढे उभे राहिले राजा म्हणती तुम्हाची अभयाय सकळी कांची ते भावेला तुम्हा मानशी तैशा रीती करावे अफजल खानाची आमुचे वैर परीत झाला से ठार आता तुम्हा मुक्त दर मुक्ती स्थिती वर्तण्याचे येरू म्हणती जोडून कर हिंदू राजा नव्हता जबर यासाठी मला छानचे चाकर आम्ही होऊन राहिलो मलांच्याती क्रूर गोरी प्रजेची पिडती नाना परी केली तयांचीच चाकरी चुकी थोरी गडियेली दरोणिया अफजल खान तुम्हावर आलो चालून खानाचा पराभव करून तोर कार्य तुम्ही केले खान होताच कपटी नाश झाला से शेवटी असो झाल्या गेल्या गोष्टी अनुताप पोटी आमुच्या अनुतापाचे परिमार्जन कराय तुम्हाला शरण आपुल्या सेवेमध्ये घेऊन उपकृत करावे दे कोणी तयाचा शुद्ध भाव बोलतच राजा शिव म्हणत तुमचा येत अभिनव आम्हा पळोणी आलासे हे हिंदवी स्वराज्य यासाठी हवी आहे फौज तुम्हाची सेने माझी सहज प्रवेश आहे आमुच्या परित्यातील सिद्धी लाल तव बोलत से बोल मी यावन यास्तव सकुल शंका येत मानसी शिवराय हसून म्हणती त्यासी मुस्लिम आहेत आम्हापाशी
विरुद्ध कवना धर्माशी आमचा नसे कधी. अहो आमचे अंगरक्षक त्यात मुस्लिमाचे एक, आता या परते आणि काय तू तुम्हासी. शिवराय मुस्लिमांचे वैरी आयचे म्हणती दुराचारी, दुर्जन मलेंचना परी त्याची संवारी सर्वदा. जे कामलांच्या परदेशी ओनिया भारतासी, निर्दयत्व चळती प्रजेशी आम्ही त्याशी संवारू. जे मलांच्या सज्जन तयाची आम्ही देतो माना, तुम्ही निशंक होऊन आम्हाला गे अनुसरावे. शिवरायांचे ऐकून राया सिद्धीची वाटे परमाचार्य, रायाची करावया साय शिवसेनेत मिसळला. मागच काळांशी शिवाजी राजे म्हणती तुम्ही ऐका माझे, तुमचे वतन होते जे जे ते सांभाळून राहा तुम्ही. मोहे मिथून आल्यावरी तुम्हाची देवा मी नौकरी, काम पाहुणे उद्यावरी तुम्हाला गी स्थापू आम्ही. नेताजी पालकर सेनापती तयाशी शिवराजा बोलती, पुढील कुचा माप्रती तात्काळ करणे आहे की. शत्रू निकाली आया तोवरीच पसरावे पाया, याकरिता करावे काय तयांची सोय सांगतो. तुम्ही आम्ही उभयजन शत्रू प्रदेशी पडू तुटून, हरी मार्ग भिन्न भिन्न आपुलाले असतील. 5 सहस्र फौजे घेऊन आम्ही कोल्हापुरी जातो चालून, तुम्ही सेनेचं वर्तमान पूर्वीकडे निघावे. जात सांगली आटपाडी कटाव मायाने दयावाडी, येथे सर्वत्र घालोणी दाढी आदिलशाही लुटावी. आंबळी दक्षिणेकडे जाऊन पणाला पर्वत करीत ग्रहण, ऐसे आहे नियोजन करा गमन तत्काळ. नेताजी दाढी न भरता फौजेशी झाली शारत, आग्नेयेची कूच करिता मराठी सेना चालली. अश्वावर मांड ठोकुणी नेताजी गेला पूर्वेला गोणी, केरीकडे जिजाऊ नंदना दक्षिणेकडे निघाले. पराभवाने दाना दाना मलेची सेना झाली हैराण, तुफान मराठे पडले तुटून येती शरण सकळीक. चंदनाने वंदन किल्ले तत्काळ राजाने घेतले, गर्जत मराठे वीर चालले साताऱ्याची ते धवा. सातारा केला हस्तगत मलाच सेना शरण येता, अपार खंडणी लुटीता फौज पुढे चालली. गणगोर आक्रमण मराठ्यांचा वेश तुफान, शिवाजी आला हे ऐकून भयभीत पूर्ण होता ती. सियाने फोडताची हाक दचगुण पळते जंबुका, किंवा मरकट अचानक वृक्षावरून आदळती.
अफजल खान मारला द्वाड शाहीशी पडले बघा दाड मराठे वीर महाप्रचंड मलिचाचे तोंड आणि ती जीव वाहून या गाबरा मुलांच्या पळती सैरा वैरा विलक्षण दरारा चरण सरसरा येताती आदिलाशाचा मुलूक जिंकित चालले भूमी लोक भूमीचा कण एक एक स्वतंत्र होत चालिला मराठे वीरांनी दडे दावती वेगे दक्षिणेकडे कृष्णा कोयना संगमा पुढे येऊन रुकले कृष्णा कोयना पवित्र संगम तेथे असे कराड ग्राम ते जिंकोनिया उत्तम वीर पुढे निघाले खासे शिवाजी महाराज स्वयं मार्गदर्शिती फौज सेनेत येई नवे त्याज मारती सहज मुलूख पूर्वीचा नेताजी पाल कर फिरे जैसी सुदर्शन चक्र ग्रामे जिंकोनिया पार खंडनिया पार जमविली इकडे शिवराया पण कराड ग्रामा तत्काळ जिंकून दक्षिणेकडे केले प्रयाण कोल्हापूर गेवावया महालक्ष्मीची नगरी तत्काळ वेडले मराठे विरी मलाचे फौज कापुणी सारी रायाने करी घेतली कोल्हापूर झाले स्वतंत्रे नागरिकांचे आनंद फार कित्येक दिवसांचा अंधार नष्ट झाला यामुळे शिवरायांनी सविस्तर तेथे दिला सत्वर प्रणाल दुर्ग 5 कोसावर तिकडे नजर फिरविली प्रणाल दुर्ग बेद किल्ला प्राचीन दुर्गे असे आगळा शिलाहार राजाने बांधिला गंडर दित्यांचा राजधानी किल्ला बुलंद मजबूत परी आदिलशाच्या ताब्यात शिवराय सेनेची आज्ञापित करा जंग यावरी मराठ्यांची शिवसेना करीत कराल गर्जना वाद्य वाजवित दनानना पनायासी निघाली करती एकाची जय जयकार धूळ उठली अपार नादे कोंडले अंबार काळ तरारू लागला तानाजी मालुसरे गोदाल जगताप दुसरे बळवंत देवकाचे तिसरे गरजत तोरे चालले आज पन्हाळ्याचा किल्ला मराठ्यांनी वेढा दिला मोर्चे लाविले गडाला सर्वत्र झाला गोंधळ शिवाजीचा वेढा पडला वार्ता कळाली किल्लेदाराला गडबडला घाबरला कैसा आला शिवाजी किल्लेदार बेसावध तरी पुकारिले युत तोफांचा मारा गादळ गडावरून करीतसे असमान धुमरे कोंदाटली तरी मराठे वीर चढले तटांच्या टप्प्यात आले आणि भिडले तटासी तटावरील मलेच्छ बाळ सर्व ती रीती धावपळ खालोनी आले मराठे काळ काय करावे कळेना तिला दाजिनी चुका टिपून मला चासी टाकीती मारून तटा लागे शिड्या लावून तटावरी चढणले
खाली सोडणीया द्वार त्यावरी चढती वीर 80 सहस्र मराठे वीर तटावरी चढिले सुरू केली कापा कापी मलचन जायती पापी मोद महाद्वार उघडून स्वपी वाट केली वावया मग मराठे महावीर दुर्गात संचारले अपार असंख्यात वीर केले ठार धीर पार सुटला सेवेची मला चाले चरण दुर्ग काबिजा झाला पूर्ण उत्तरोणिया हरित वसना भगवे निशाण फडकले गाव घालवणी रात्रीत दुर्गे केला सगत महाराजांशी झाले कृत कोल्हापुरी ते धवा तयासी झाला आनंद दुर्ग लाभला भेद निशा वेळा सोनिया बद्ध राज निघाले दुर्गाची मावळा म्हणती रायाची नका येऊ रात्रीची राजे म्हणती आम्हाची दुर्गा याची विश्रांती अश्वावर्या रोडून राजे आले दुर्गा लागून स्वागत करती सकळ जाना विस्मयपूर्ण वाटत पाटेचा गरवारा तवशाली फिरती फरारा राजाने दुर्ग सारा निरखून पाहिला बुरुजावरे उभे राहून प्रणाल दुर्गावाला कुण सर्वत्र चौक्या बसवून करती संपूर्ण व्यवस्था प्रणाल पर्वत ग्रहणाख्यान येते झाले संपूर्ण पुढील अध्यायासी जाणा अनुसंधान द्यावे तो स्त्री शिवयान शिवकथा ही महान परिसोत शिवभक्त सज्जन 24वा अध्याय गोडा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे. महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत. आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा. ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल. सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.